इथे पाव किलो साबुदाणे घेतले, स्वच्छ धुवून पाण्यामध्ये भिजत घातले काल रात्री. आज सकाळी मी इथे साबुदाणा खिचडी करणार आहे. मस्त नरम झालेले आहेत. 2 चमचे तेल घेतलेलं आहे. आपल्या आवडीप्रमाणे हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत. 2 मिनटं परतून झाल्यानंतर साबुदाणा यामध्ये सोडायचे आहेत. आता 2 ते 3 मिनटानंतर व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत. यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे साखर घाला, तुम्हाला हवं त्याप्रमाणे गोड. आता चिमूटभर यामध्ये मीठ घालायचं आहे. मीठ घातल्यानंतर व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. 2 मिनटं साखर विरघळल्यानंतर यामध्ये 1 कप अगदी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे. शेंगदाण्याचा कूट जास्त घालायचा आहे, म्हणजे साबुदाणा खिचडी मोकळी सुटसुटीत होते. बघू शकता तुम्ही किती मस्त. आपल्याला जास्त बाकी काहीच घालायचं नाही. परफेक्ट एकदम उपवासाची खिचडी तयार होते. मंडळी, एकदम चविष्ट, मोकळी सुटसुटीत अशी खिचडी एकदा करून पहा. तुम्हाला सर्वांनाच आवडणार. आवडल्यास लाईक करा, इतर नातेवाईकांना शेअर करा. चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करून बाजूला बेल आयकॉन क्लिक करा. आता आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.